नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रों, मी गणेश चिडके, ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर नांदेड, लातूर व पुणे. विद्यार्थी व पालक मित्रों, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इंजिनिअरिंग 2024 ची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे, त्याचा शेड्यूल सध्या आलेला आहे, टाइम टेबल आलेला आहे. त्या टाइम टेबल नुसार टप्प्याटप्प्याने प्रोसेस कशी होणार आहे, कॉलेजेसच्या फीस कशा असतील, कॉलेज निवडताना काय काळजी घ्यायची, ऑप्शन फॉर्म काय असतो, TFWS काय असतं, या आणि अशा अनेक प्रश्नाचं उत्तर आपण या आज व्हिडिओच्या मार्फत घेणार आहोत. तर सुरुवातीला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस, महाराष्ट्राची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती सीईटी सेल कडून राबवल्या जाते. महाराष्ट्राची जी प्रवेश प्रक्रिया आहे JEE मेन, त्याचबरोबर MST CET आणि या वर्षी PCB मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मुभा दिलेली इंजिनिअरिंग साठी आणि नीट दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही कोर्सेसची योजना सरकारने केलेली आहे आणि त्या माध्यमातून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवता येतं. म्हणजेच आता जो विद्यार्थी MST CET मॅथची दिलेली परीक्षा आहे त्यात दिलेली नाहीये आणि जेही दिलेली नसेल तरी अशा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येतो, परंतु काही लिमिटेड कोर्सेस आहेत त्याच कोर्सेसला प्रवेश घेता येतो. ते आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत. तर यामध्ये सुरुवातीला जी महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 12वी जी थेरी पेपर आहे त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या तीनही विषयामध्ये मिळून 135 मार्क असणं आवश्यक असणार आहे. 300 पैकी 135 मार्क्स असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत OBC, NT1, SC, ST या विद्यार्थ्यांना 120 मार्क असणं आवश्यक असणार आहे. आता याच्यामध्ये एक मार्क कमी असेल म्हणजे त्या 135 च्या ऐवजी 134 मार्क असतील किंवा 120 च्या ऐवजी 119 असतील तरी चालतं. आणि त्याचबरोबर जर तुमचा विषय समजा फिजिक्स आणि मॅथ हे कंपल्सरी असतील आणि त्याच्यात बरोबर तुमचं केमिस्ट्री किंवा बायो किंवा व्होकेशनल सब्जेक्ट असेल, त्याला जर मिळून त्याची बेरीज जर होत असेल 135 किंवा 134 तर ग्रुपिंग त्याच्यामध्ये आपली निघत आहे. जर विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा कमी असतील तर ते या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राहू शकणार नाही, ते इंजिनिअरिंग साठी पात्र नसतील. तर हा झाला भाग ग्रुपिंगचा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला जवळपास 350 प्लस इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत आणि 1,30,000च्या प्लस सीट्स याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सीट्स अवेलेबल आहेत. यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पण समावेश होतो. त्याचबरोबर काही ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. ते सर्व प्रोसेस जवळपास याच्यामध्ये या कॉलेजेसमध्ये 350च्या प्लस कॉलेजेस आहेत आणि 1,30,000च्या आसपास सीट्स याच्यामध्ये या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. तर सीट डिस्ट्रीब्युशनचा जर विचार करायला गेलं तर आपण एखाद्या प्रायव्हेट कॉलेजचं उदाहरण घेतलं तर 60 सीट्स असतील तर 60 सीट मधल्या 15% जागा म्हणजेच 15% ऑल इंडिया कोटा सरळ सरळ JEE मेन मार्फत भरल्या जातील. पैकी 60 मधल्या 9 सीट बाजूला करून ऍज पर मेरिट नुसार कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन त्याच्यामध्ये राहणार नाहीये. त्याचबरोबर राहिलेला जो 65% कोटा आहे आणि 20% कोटा आहे, 20% कोटा हा मॅनेजमेंट कोटा असतो. सर्व प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा हा असतो. या मॅनेजमेंट कोट्याबद्दल तर आपण शेवटीच्या स्लाइड मध्ये पाहूच नेमकं काय प्रोसेस असते त्याची. तत्पूर्वी MST CET मधून 65% जागा राहिलेल्या, त्याच्यामध्ये 39 जागा येतील. तर 39 मध्ये सुद्धा 70-30 चा फॉर्म्युला युज केला जातो. म्हणजे 70-30 म्हणजे कसं की महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणी तुम्ही आता समजा नांदेडमध्ये 12वी आहे तुमची, तर या परिक्षेत्रामधल्या सर्व जे काही विद्यार्थी असतील त्यांचं युनिव्हर्सिटी ही SRT येतं. म्हणजे 70% मधले जे होम युनिव्हर्सिटी आहेत आणि अदर देन होम युनिव्हर्सिटी मध्ये 30% येतं. म्हणजे बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 30% जागा राखीव असतील आणि इथल्या युनिव्हर्सिटी म्हणजे SRTच्या अंतर्गत येणारे जे काही कॉलेजेस असतील त्यामध्ये 70% जागा ह्या राखीव असतील. अशा पद्धतीने 70-30 चा फॉर्म्युला युज करून ह्या प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. याच्यामध्ये जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि ऑटोनॉमस यामध्ये कुठल्याही प्रकारचं 70-30 चा फॉर्म्युला युज केला जात नाही. फक्त स्टेट नुसार त्याच्यामध्ये स्टेटच्या मेरिट नुसार ऍडमिशन प्रोसेस केलं जातं. तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये असं आहे की 70-30 चा फॉर्म्युला युज करून त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशनचे जवळपास 70% जागा ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. राहिलेला जो 30% सीट्स आहेत ते आहे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये सुद्धा मुलींसाठी 4 जागा आणि मुलांसाठी जवळपास 10 जागा अशा पद्धतीनं
कोटा असतो. ह्या जनरल म्हणजे जनरल कम्प्लीट जनरल विद्यार्थ्यांसाठी राखीव नसतील. विद्यार्थी कॅटेगरीचा विद्यार्थी सुद्धा जनरल मध्ये येऊ शकतो, पण त्या हिशोबाचे त्याचे मार्क्स असले आवश्यक असणार आहे. तर राहिलेला जो 70% कोटा यामध्ये सुद्धा तुमचे कॅटेगरीचे जे एससी कॅटेगरीसाठी 13%, एसटी साठी 7%, अशा पद्धतीने जे काही रिझर्वेशन असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते रिझर्वेशन लागू होईल. यामध्ये नवीन एक आरक्षण आलेली एससीबीसी म्हणजे मराठा आरक्षणाचं जे सर्टिफिकेट असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 70% सीट्स त्याच्यामध्ये 70% मधले 10% सीट्स त्याच्यामध्ये रिझर्वेशनच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. राहिलेला जो अदर देन युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे जसं आता तुम्ही महाराष्ट्राचे जे नांदेडमधली युनिव्हर्सिटी एसआरटी मध्ये जे काही अंतर्गत येथील कॉलेज त्यामध्ये 70% कोटा तिथं मिळेल. आणि अदर जे बाहेर युनिव्हर्सिटी आहेत जसं की पुणे युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे किंवा बाकीचे जे काही शिवाजी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 30% जागा अदर देन होम युनिव्हर्सिटी मध्ये मिळतील. आता यामध्ये सुद्धा 70-30चा फॉर्म्युला यूज केल्यामुळे राहिलेले जे 70 आणि 30 मध्ये इथे सुद्धा कॅटेगरीचं तुम्हाला बेनिफिट होईल. म्हणजे 30% जागा जनरल साठी आणि राहिलेले 70% जागा या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. म्हणजे आपल्याला दिसताना दिसतील की 1,30,000 सीट्स आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळे ब्रांचेस असतील. त्या ब्रांचेस मधल्या जाग्यामधून ही सीट डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॅटेगरीसाठी कमी जागा येतात याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे जसं मेडिकल साठी कॉम्पिटिशन आहे, सगळं इंजिनिअरिंग साठी सुद्धा कॉम्पिटिशन नक्कीच आहे याच्यावरून असं दिसतं. म्हणजे सद्यस्थितीला तरी बघा मेकॅनिकल प्रोडक्शन वगैरे हे ठीक आहे, या ब्रांचेसला ऍडमिशन कमी मार्क्स असतील तरी लागते, परंतु सीएस ब्रांच किंवा आयटीच्या रिलेटेड असलेले ब्रांचेस याच्यामध्ये भरपूर कट ऑफ जातो आणि प्रत्येक वर्षी हा वाढत जातो. म्हणजे इथून याच्यावरून लक्षात येतं की आपल्याला इंजिनिअरिंगला सुद्धा कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणात आहे. त्यानंतर जी बाकीचे ऑटोनॉमस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, आता सांगितल्याप्रमाणे ऍज पर स्टेट मेरिट नुसार ते ऍडमिशन प्रोसेस होतं. कुठल्याही प्रकारचा मॅनेजमेंट कोटा नसतो. आणि यावर्षी शासनाने असा निर्णय घेतला की पीसीएम जे विद्यार्थी आहेत त्यांना तर ऍडमिशन मिळेल, त्याच्याबरोबर पीसीबी मध्ये जे बायोलॉजी आहे विषय ज्यांनी जे परीक्षा दिलेली सीईटीची त्यांना विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर जेई मेनचे विद्यार्थी आणि नीटची परीक्षा दिलेली आहे त्या नीटच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगचे जवळपास 3 राऊंड रेग्युलर होतील ऑनलाईन पद्धतीने आणि शेवटचा राऊंड जो आहे स्पॉट राऊंड कॉलेज लेवलवर होईल. या पद्धतीने पहिला राऊंड, दुसरा, तिसरा आणि नंतर स्पॉट कॉलेज लेवलवर होणार आहे. तर आपण हे एका फ्लो चार्ट नुसार बघून घेऊ की नेमका फ्लो चार्ट पहिला दुसरा टप्पे कसे असतील. फ्लो चार्ट नुसार बघून घेऊ. तर सुरुवातीला रिझल्ट तुमचा लागलेला आहे. रिझल्ट लागल्यानंतर सीईटी सेलचं नोटिफिकेशन आलेलं आहे, जसं तुम्हाला आम्ही ग्रुपवर पाठवलेलं आहे आणि ऍप मध्ये सुद्धा पाठवलेलं आहे. त्या शेड्यूल नुसार, त्या वेळापत्रकानुसार, वेळापत्रक म्हणजे जे 7 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत 14 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर 2 वेगवेगळ्या प्रोसेस असतील. म्हणजे त्याच्यापैकी तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही चॉईस करू शकता. एक म्हणजे व्हेरिफिकेशन साठी ऑफलाईन पद्धतीने, म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायचा, भरल्याच्या नंतर त्याचे प्रिंट काढायची, डॉक्युमेंट अपलोड करून ते व्हेरिफिकेशन सेंटरला जायचं आणि तिथं व्हेरिफिकेशन सेंटर व्हेरीफाय डॉक्युमेंट करून घ्यायचे. हे ऑफलाईन पद्धत. आणि त्याचबरोबर ऑनलाईन पद्धत म्हणजे ऑनलाईनच फॉर्म भरायचा, ऑनलाईनच डॉक्युमेंट अपलोड करायचे, ऑनलाईनच त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करून त्याचं कन्फर्मेशन लेटर घ्यायचे. अशा पद्धतीने ही प्रोसेस असणार. आता या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचंय की आम्ही बाकी सर्व तुमचं काम करणार आहे, जसं की ऑनलाईन फॉर्म भरणार आहे, डॉक्युमेंट अपलोड करणार आहे, तुम्हाला आम्ही ऑनलाईन फॉर्म पाठवून देणार आहे तुमच्या ऍपवर पाठवल्यानंतर तुम्हाला चेक करायचे सर्व माहिती बरोबर असेल तर येस म्हणून सांगायचं. येस म्हणल्यानंतर आम्ही ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफिकेशन करणार आहोत. आता हे पुढचे 3 दिवस प्रयत्न करू, म्हणजे व्यवस्थित लवकर होत असेल ऑनलाईन पद्धतीने तर ऑनलाईन पद्धतीने करू, नसेल होत असेल तर त्यावेळेला मग ऑफलाईन पद्धतीने सुद्धा व्हेरिफिकेशन एखाद्या वेळेस करावं लागणार आहे. ही प्रोसेस झाल्याच्या नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचा कॅटेगरीमध्ये कितवा नंबर आहे, जनरल मध्ये कितवा आहे, त्याचबरोबर युनिव्हर्सिटी मध्ये कितवा आहे, लेडीज असेल तर लेडीज मध्ये कितवा आहे हे कळतं. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही अजून बदल असतील, समजा तुम्ही ओपन मधून फॉर्म भरलेला असेल तर त्याच्या कॅटेगरीमध्ये करायचा किंवा कॅटेगरीचा ओपन मध्ये करायचा असेल तर त्यासाठी करेक्शन डेट देतात. त्या करेक्शन डेट दिलेली त्यानुसार तुम्हाला ते करेक्शन करायचं असतं. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट नुसार
मग ही एक पहिला टप्पा पूर्ण कंप्लीट होईल तुमचा, म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला, डॉक्युमेंट अपलोड केले आणि व्हेरिफिकेशन केलं FC सेंटरवर. हे दोन ऑप्शन हे झाल्याच्या नंतर मेरिट लागल आणि त्याच्यात काही करेक्शन्स वगैरे असतील, त्रुटी असतील तर तुम्ही करेक्शन डेट असते त्या डेट मध्ये तुम्ही करेक्शन करू शकता. आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे महाराष्ट्रातल्या जे काही गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत 350च्या आसपास, ते सर्व कॉलेजला तुम्ही या प्रोसेस नुसार तुम्ही अप्लाय केलेला म्हणजे पात्र ठराल. आणि त्यामध्ये आता तुम्हाला चॉईस करायची की बाबा नेमकं कॉलेज तुम्हाला कुठलं लागू शकते, कोणतं मिळू शकतं. तर त्यावेळेला आम्ही अजून एक असा ऑनलाईन सेमिनार किंवा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला नेमकी प्रवेश प्रक्रिया पुढची कशी आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. तर त्यानंतर प्रोसेस अशी राहील, तुमचं मेरिट लागल्याच्या नंतर पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायचे, म्हणजे 350 कॉलेजला तुम्ही अप्लाय झाला, पात्र झाला, त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या राऊंडचं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यातल्या त्यात तुम्हाला तुमच्या मार्कानुसार काय मिळू शकतं याचं ऑलरेडी तुम्हाला आम्ही एक लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांना दिलेली आहे. आणि त्यामधून सुद्धा तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा ऑप्शन कशा पद्धतीने द्यायचंय, रँकिंग कशी ठरवायची, म्हणजे पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन, तिसरं ऑप्शन कशा पद्धतीने द्यायचंय याबद्दल पण एक तुम्हाला रँकिंग आम्ही शेअर करणार आहोत तुमच्या ऍपवर. त्यानुसार तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. 300 ऑप्शन त्याच्यामध्ये देता येतील तुम्हाला. म्हणजे आता SGGS मध्ये तुम्ही जर CS ब्रांच दिली तर एक ऑप्शन, त्याच्यामधलं IT दिला तर 2 ऑप्शन, तिथेच तुम्हाला सिव्हिल दिला तर 3 ऑप्शन, अशा पद्धतीने 300 ऑप्शन पर्यंत तुम्हाला ऑप्शन देता येतील. पहिलं ऑप्शन व्यवस्थितपणे टाकणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन तुम्हाला मिळालं तर ते कंपल्सरी तुम्हाला घ्यावंच लागेल, म्हणजे दुसऱ्या राऊंड साठी तुम्ही एलिजिबल राहणार नाही, सरळ मग स्पॉट राऊंड साठी जाता येईल तुम्हाला. तर फर्स्ट राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरत असताना 300 ऑप्शन पर्यंत तुम्ही देऊ शकता. ऑप्शन भरणे, त्याचं शेड्यूल येईल, त्याचं सुद्धा वेळापत्रक येईल, त्या वेळापत्रकानुसारच त्यावेळेला तुम्हाला आम्ही सांगू की या डेट मध्ये तुम्ही आम्हाला जे ऑप्शन आहेत, ऑप्शन फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे ऑप्शन विचारायचे असतील, कॉलेज बद्दल माहिती विचारायची असेल तर विचारू तुम्ही शकता. आणि त्याबरोबर फायनल तुमचा ऑप्शन फॉर्म केला जाईल, ऑनलाईन भरला जाईल. जसं हे फॉर्म भरतोय त्याच पद्धतीने ऑनलाईन भरला जाईल, त्याच पद्धतीने तुम्हाला पाठवला जाईल, चेक करायचं आणि फायनल लगेच तुम्हाला आम्हाला रिप्लाय करायचं की आमचं माहिती भरल्याप्रमाणे बरोबर आहे, मी दिल्याप्रमाणे बरोबर आहे. ते असेल तर तुमचं फायनल लॉक केलं जाईल, फायनल कन्फर्मेशन तुम्हाला पीडीएफ पाठवल्या जाईल. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे फर्स्ट राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर फर्स्ट अलॉटमेंट येणार आहे. जे काही तुम्ही 20 ऑप्शन, 30 ऑप्शन, 40 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला अलॉट होणार आहे. आता एक लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही समजा 20 ऑप्शन दिलेत, 20 ऑप्शन पैकी समजा तुमचं 10व्या नंबरलाच लागला तर 10व्याच्या नंतरचे ऑप्शन तुमचे एकही पाहणार नाहीयेत. म्हणजे ऑप्शन देत असताना सिक्वेन्स खूप महत्वाचा असणार आहे, ते तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये मी सांगणारच आहे की कशा पद्धतीने ऑप्शन भरायचे. तर त्यामध्ये फर्स्ट अलॉटमेंट आल्याच्या नंतर आता समजा SGGS चं सिव्हिल मिळालं तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये, तर तुमच्याकडे ऑप्शन असतील 2, म्हणजे सॉरी 2 ऑप्शन असतील. तर तुम्हाला पहिल्यांदा फ्रीज आणि बेटरमेंट हे 2 ऑप्शन असतील. तर त्या 2 ऑप्शन पैकी तुम्हाला फ्रीज म्हणजे सिव्हिल, SGGS चं सिव्हिल तुम्हाला मिळाले, ते तुमच्या आवडीचं आहे आणि तुम्हाला तेच कंटिन्यू करायचंय, म्हणजे फ्रीज करायचे आणि ऍडमिशन डायरेक्ट कॉलेजला जाऊन घ्यायचं आहे. दुसरं ऑप्शन आहे की बेटरमेंट, तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला हे सिव्हिल तर हवायचंय पण त्याच्यापेक्षा तुम्हाला जर CS मिळालं तर त्याच्यापेक्षा चांगलं राहील असं तुमचं म्हणणं असेल तर बेटरमेंट घेऊन तुम्ही नेक्स्ट राऊंड मध्ये याची जी फीस आहे 1000 रुपये भरून तुम्ही नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्ही एलिजिबल व्हा. तर फ्रीज केल्यानंतर ऍडमिशन घेतल्यानंतर नेक्स्ट राऊंड मध्ये जाता येईल का? जाता येणार नाही. पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन रिपोर्टिंग करायची ऑनलाईन पद्धतीनं आणि नंतर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे. त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि स्पॉट मध्ये जायचे, अशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंट करायची, 1000 रुपयाचं चालन भरायचे, त्याच्यानंतर मग ऑप्शन पुढच्या राऊंड साठी ऑप्शन भरायचे आहेत. अशा पद्धतीने हा पहिला राऊंड आपला होईल. हा पहिला राऊंड झाल्याच्या नंतर आता सद्यस्थितीला जे वेळापत्रक आलेलं आहे, तो वेळापत्रक तुमच्या समोर स्क्रीनवर दिसते आणि तुम्हाला मी ग्रुपमध्ये पण शेअर केलेला आहे. त्यामध्ये 14/7/2024 ते 24/7/2024 या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफिकेशन करायचं आहे. यामध्ये आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 मोड असतील. एक आहे ऑनलाईन पद्धतीचा, म्हणजेच ऑनलाईन फॉर्म आम्हीच भरणार, डॉक्युमेंट अपलोड करणार आणि व्हेरिफिकेशन सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करणार. त्याचा सिस्टम आता सुरू आहे, फॉर्म सुद्धा भरणं सुरू आहे. ऑलमोस्ट आजच्या डेट मध्ये सगळे कंप्लीट होतील आणि व्हेरिफिकेशन उद्यापासून सुरू होईल. म्हणजे 18-19 तारखेपर्यंत आम्ही ऑनलाईन पद्धतीनेच पाहणार आहोत की व्हेरिफिकेशन होतंय नाही होतंय, आणि जर त्याच्यात काही त्रुटी येत असतील, प्रॉब्लेम्स येत असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगू किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं
आहे ते कधी, तर जवळपास एक 20 तारखेच्या नंतर तुम्हाला आम्ही तसं कळू आणि त्यानुसार तुमचं FC सेंटर तुम्ही जिथं राहत असाल त्यानुसार तुमचं अपॉइंटमेंट घेऊ, डेट घेऊ, टाइम घेऊ आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं आहे. तर यानंतर ही प्रोसेस महत्वाची आहे. ज्या विद्यार्थी हे वेळापत्रकानुसार फॉर्म भरतील, डॉक्युमेंट अपलोड करतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील, असेच विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र राहतील. अदरवाईज कुठलेही विद्यार्थी डायरेक्टली ऑप्शन फॉर्म किंवा डायरेक्ट ऍडमिशन घेता येणार नाहीये. म्हणजे 14 जुलै 2024 ते 24 जुलै 2024 या वेळेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करायचं गरजेचं असणार आहे. तर यानंतरची प्रोसेस असणार आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये स्टार म्हणून दिलेलं आहे, या डेट वाढण्याची शक्यता दिसतीये, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं जी व्हॅलिडिटी वगैरे आहे ती व्हॅलिडिटी आलेली नाहीये, त्यामुळे डेट वाढण्याची शक्यता आहे. परंतु याच वेळेमध्ये तुम्ही प्रोसेस करून घ्यावं. एखाद्या वेळेस नाही वाढली तर मग परेशानी होऊ नये, त्या अनुषंगाने तुम्ही पूर्ण ही जी प्रोसेस आहे 24 जुलैच्या अगोदर 5 वाजेपर्यंत ही कंप्लीट करणं गरजेचं असणार आहे. यामध्ये डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस आहे. 27 तारखेला तुमचं महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे, त्याचबरोबर तुमचा कॅटेगरीमध्ये कितवा आहे, त्यानंतर तुमचा युनिव्हर्सिटीमध्ये लेडीज मध्ये कितवा नंबर आहे, कितवा नंबर आहे या मेरिट नुसार तुम्हाला कळणार आहे. हे कळल्याच्या नंतर महत्वाचं म्हणजे यामध्ये सुद्धा काही बदल असतील, समजा नावात काही बदल असेल, चुका झाल्या असतील, तर हे बदल करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी ऑप्शन काही बदल करण्यासाठी 28/7/2024 ते 30/7/2024 हे 3 दिवस दिलेले आहेत. त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला काही बदल असतील तर तुम्ही ते करून घेऊ शकता. म्हणजे जसं ओपन टू कॅटेगरी, कॅटेगरी टू ओपन असं काही बदल असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते करता येतील. त्यानंतर हे प्रोसेस झाल्याच्या नंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल 2/8/2024 रोजी, जे की आता सद्यस्थितीला हे शेड्यूल आलं, त्या शेड्यूल नुसार ही प्रोसेस असणार आहे. आणि यामध्ये काही बदल झाला तर जसं जसं बदल झाला तसं तसं ते पूर्ण प्रोसेस ही पुढे टप्प्याटप्प्यानं वाढत जाईल. आता सद्यस्थितीला सीईटी सेलनं काय केलेलं आहे की हा फायनल मेरिट लिस्ट पुरताच प्रोसेस ही दिलेली आहे. त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस काही अजून दिलेली नाहीये, पुढचा वेळापत्रक काही दिलेलं नाहीये. परंतु नेमकी प्रोसेस पुढची कशा पद्धतीने असणार आहे, सेकंड राऊंडचं ऑप्शन कसं असणार आहे, थर्ड राऊंडचं, स्पॉटचं, हे आपण जाणून घेऊ. त्यानंतर दुसरा जे राऊंड, पहिल्या राऊंडचं सांगितल्याप्रमाणे तुमचा पहिल्या राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरला. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडचा बेटरमेंट घेतलं आणि बेटरमेंट घेतले असे विद्यार्थी सेकंड राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म साठी इलिजिबल असतील. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत पहिल्या राऊंड मध्ये मिळालंच नाही काही ऑप्शन, तसे विद्यार्थी सुद्धा सेकंड राऊंड मध्ये इलिजिबल असतील. परंतु फ्रीज करून ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी हे इलिजिबल पुढच्या राऊंड साठी म्हणजे सेकंड राऊंड साठी असणार नाहीयेत. सांगितल्याप्रमाणे 300 ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्हाला देता येतील. 300 एक कमीत कमी एक, जास्तीत जास्त 300 पर्यंत तुम्हाला ऑप्शन देता येतील. ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आपला, आमच्याकडे सबमिट करायचं आहे, ते ऑनलाईन भरला जाईल, सबमिट केला जाईल आणि त्याच्यानंतर मग सेकंड राऊंडचा अलॉटमेंट येईल. त्यावेळेला सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट टाइम मिळालेले ऑप्शन त्या विद्यार्थ्यांना 2 ऑप्शन्स असतील, फ्रीज किंवा बेटरमेंट. आणि ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालेलं आहे आणि त्यांनी बेटरमेंट घेतलेले त्यांना सुद्धा फ्रीज आणि बेटरमेंट हे दोन्ही ऑप्शन त्यांच्याकडे असतील. तर ते फ्रीज म्हणजे तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये समजा पहिल्या राऊंड मध्ये एचजीएस मध्ये सिव्हिल मिळालं नाही तर सीएस मिळालं तर तुम्हाला फ्रीज करायचे, फायनल ऍडमिशन करायचे, तर फ्रीज करून तुम्ही रिपोर्टिंग करू शकता आणि 1000 रुपये फक्त एकदाच पहिल्यांदाच भरायचे, पुन्हा पुन्हा भरण्याची गरज राहणार नाही. ते फ्रीज केल्यानंतर कॉलेजला बाकीचे डॉक्युमेंट देऊन ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे. तर या पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट मध्ये बेटरमेंट घेतलं, सेकंड मध्ये बेटरमेंट घेऊन पुन्हा ऍडमिशन प्रोसेस मध्ये राहायचंय, म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला सीएस सिव्हिल मिळालं आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आयटी मिळाला आणि तुम्हाला सीएस साठी प्रयत्न करायचे त्या कॉलेजमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये, तर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन घेऊन नेक्स्ट राऊंड म्हणजे थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे. असे विद्यार्थी इलिजिबल थर्ड राऊंड साठी असतील. हा झाला सेकंड राऊंड. त्यानंतर थर्ड राऊंडचं ऑप्शन फॉर्म भरायचं, सेम प्रोसेस असेल. त्यानंतर ते ऑप्शन भरल्याच्या नंतर आता कुठले विद्यार्थी इलिजिबल असतील, ज्याला आतापर्यंत मिळालं नाही असे विद्यार्थी, ज्यांना मिळालं आणि बेटरमेंट घेतलं असे विद्यार्थी या प्रोसेस साठी, या थर्ड राऊंड साठी इलिजिबल असतील. तर त्या पद्धतीनं कमीत कमी एक ऑप्शन आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन पर्यंत तुम्ही ऑप्शन देऊ शकता. त्यानंतर थर्ड राऊंडचं अलॉटमेंट फर्स्ट टाइम असेल तरी ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि बेटरमेंट घेऊन तिसऱ्या राऊंड पर्यंत आलात तरी ऑटो फ्रीज होऊन जाईल. याच्यामध्ये बेटरमेंटचं ऑप्शन राहणार नाही कारण हा शेवटचा राऊंड असतो. आता यावर्षी काही बदल थोडेफार झाले तर तशा पद्धतीने तुम्हाला ते आम्ही सांगू. पण सद्यस्थितीला तरी थर्ड राऊंड
थर्ड राऊंड दिलेले आहे. थर्ड राऊंडचं अलॉटमेंट झाल्याच्या नंतर ऑटो फ्रीज होतं आणि फ्रीज झाल्याच्या नंतर डायरेक्ट कॉलेजला ऍडमिशन जाऊन घ्यायची अशी प्रोसेस आहे. तर हे झाले जवळपास 3 राऊंड. शेवटचा जो राऊंड असतो या राऊंड साठी म्हणजे स्पॉट राऊंड ऍडमिशन कॉलेज लेवलला राहतील. इथं कुठल्याही प्रकारचं स्कॉलरशिप ईबीसी वगैरे लागू होणार नाही. पूर्ण 100% फीस तुम्हाला तिथं भरणं गरजेचं असणार आहे. यामध्ये स्पॉट राऊंड मध्ये म्हणजे कुठले विद्यार्थी इलिजिबल राहतील तर जे विद्यार्थी ऍडमिशन घेतलेले असेही आणि जे ऍडमिशन आतापर्यंत लागले नाही असे सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये इलिजिबल होऊ शकतात. जे काही विद्यार्थी समजा सीट्स अवेलेबल असतील त्यानुसार तुम्हाला आमच्याकडून माहिती दिली जाईल. त्याचबरोबर कॉलेजचे वेबसाईट्स वगैरे पण सुद्धा तुम्हाला आमच्याकडून प्रोव्हाइड केले जातील. त्या कॉलेजच्या वेबसाईटला काही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने जाऊन तुम्हाला अप्लिकेशन करायचे आणि त्यानुसार मेरिट लागेल. मेरिटनुसार ऍडमिशन तुमचं होईल. कुठल्याही प्रकारचं फीस म्हणजे माफी वगैरे याच्यामध्ये होत नाही. पूर्ण फीस त्याच्यामध्ये स्पॉट साठी लागते. तर हा झाला स्पॉट राऊंड. अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने ही प्रोसेस चालेल. काही बदल त्याच्यामध्ये जसे जसे होतील त्याच्या पद्धतीने तुम्हाला ते आम्ही कळवत जाऊ. त्यानंतर कॉलेज निवडताना काय बाबीचा विचार करायचा याच्यावर थोडस आपण चर्चा करू. नेमकं ऑप्शन फॉर्म भरत असताना नेमकं कॉलेज किती जुनं आहे. आम्ही तुम्हाला ब्राउचर दिलेले आहे. त्या ब्राउचर मध्ये त्या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट कधी आहे म्हणजे कधी सुरू झालेलं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचा आधार घेऊन कॉलेज किती जुनं आहे त्यानुसार कॉलेज ठरवायचे. म्हणजे वर ऑप्शन देत असताना कॉलेजचं अंतर किती असणार आहे म्हणजे किती दूर आहे. म्हणजे जसं पुण्यामध्ये पुण्या सिटी पासून बरेच कॉलेजेस म्हणजे 50-50 किलोमीटर अंतरावर आहे. जसं आळंदीचं MIT आळंदी आहे तर MIT आळंदी जवळपास 30-35 किलोमीटर पुण्याच्या मेन सिटी मधून आहे. तर या अंतराचा पण विचार करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे पुणे मिळतंय पण कुठे मिळतंय हे पण गरजेचं असणार आहे. ते बघण्यासाठी तुम्हाला ते आम्ही ब्राउचर मध्ये सर्व जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची तुम्हाला पत्ते ऍड्रेसेस वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर प्लेसमेंट किती आहे. आता प्रत्येक कॉलेजचं प्लेसमेंट सांगणं हे थोडंसं अवघड जातं आम्हाला. त्यामुळं आम्ही काय केलेलं आहे की तुमच्या ब्राउचर मध्ये आम्ही दिलेले जे ब्राउचर आहे त्या ब्राउचर मध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजची वेबसाईट दिलेली आहे. त्यांची वेबसाईटवर तुम्ही जाऊन मागचे जे काही प्लेसमेंट आहेत कितीला कोणता विद्यार्थी लागलेला आहे हायेस्ट आणि लोएस्ट म्हणजे त्यांचे जे प्लेसमेंटचे आकडेवारी आहे ते सगळं त्यांनी दिलेलं असतं. ते तुम्ही पाहावं आणि या बाबीचा विचार करून तुम्ही कॉलेज निवडत असताना किंवा ब्रांच निवडत असताना याचा विचार करून तुम्ही ऑप्शन फॉर्म सेट करायचा आहे. त्यानंतर मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे त्याचा पण तुम्ही आधार घेऊन कॉलेज निवडू शकता. जसं की ज्याचा कट ऑफ जास्त असतो ऑब्विसली त्याचं कॉलेज चांगलं असतं आणि त्या कॉलेज ला पसंती जास्त असते. त्यामुळे ज्याचा कट ऑफ जास्त आहे त्या कॉलेज थोडंसं चांगलं असतं. कॉलेजची फीस त्याचा पण विचार थोडासा केला पाहिजे कारण कॉलेजचं फीस जे आहे वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस आहे. कुठे 50,000 कुठे 1 लाख कुठे 1.5 लाख. आपल्या कुवतीनुसार आपण कुठे कुठे भरू शकतो त्या हिशोबाने कॉलेजचं फीस बघून सुद्धा त्याचं ऑप्शन तुम्हाला निवडायला पाहिजे. त्यानंतर जे कॉलेजमध्ये उपलब्ध शाखा आहेत म्हणजे ब्रांचेस आहेत. आता समजा काही ठिकाणी PICT ला सिव्हिल नाहीये किंवा दुसऱ्या ब्रांचेस नाहीये. 3च ब्रांचेस आहेत कम्प्युटर IT आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पण तिथे नाहीये. पण तुम्हाला कॉलेज आवडत असेल तर मग त्याचा कॉलेज तुम्हाला प्रेफरन्स निवडत असताना कॉलेजचा विचार करायचा का ब्रांचचा विचार करायचा हे ठरवायचंय. आमचं ऍडवाइस असं राहील की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या ब्रांच बद्दल विचार करा त्यानंतर कॉलेज आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी. कारण ब्रांच ही तुम्हाला कॉलेज हे 4 वर्ष तुमच्या सोबत राहणार आहे. ब्रांच ही लाईफ टाइम सोबत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा कॉलेजचा विचार न करता ब्रांचचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर कॉलेजचा विचार करायला पाहिजे आणि नंतर मग युनिव्हर्सिटीचा विचार करायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला ते कॉलेज निवड करण्याला मदत होईल. आणि हे जरी याच्यामध्ये जरी अजून कन्फ्युजन होत असेल त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की रँकिंग बनवलेली आहे पुणे युनिव्हर्सिटीसाठी. त्या पुणे युनिव्हर्सिटीचे मध्ये पहिलं दुसरं ऑप्शन तिसरं ऑप्शन कसं द्यायला पाहिजे कॉलेजनुसार आणि ब्रांच वाईज सुद्धा ते तुम्हाला मी काही दिवसामध्ये शेअर करणार आहोत. म्हणजे तुम्हाला मदत होईल की पहिलं दुसरं तिसरं ऑप्शन कसं द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरही सुद्धा काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करून ऑप्शन निवडत असताना व्हिजिट करून तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि त्याच्यानंतरही तुम्ही बाहेरगावचे आहेत काही अडचण असेल तर तुम्ही तसं आमचा जो नंबर दिलेला आहे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे पेड रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांसाठी 823738 वाला तो त्या मोबाईलवर तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे कॉलेज निवडायचं आहे. आणि त्यानंतर TFWS म्हणजे काय बऱ्याच लोकांचा प्रश्न होता. TFWS म्हणजे ट्युशन फीस वेवर स्कीम. OBC
त्याचबरोबर EWS आणि ओपन या तीनही कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कीम असणार आहे. म्हणजे ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या मध्ये आहे अशा पालकांच्या पाल्यांना हे TFWS चा स्कीम लागू आहे. हे TFWS म्हणजे ट्युशन फीस वेवर स्कीम. यामधून जे आता यामध्ये कसे प्रवेश प्रक्रियेमध्ये एक जनरल कोड आणि एक TFWS चा कोड हे दोन वेगवेगळे असतील. त्या TFWS च्या कोड मधून म्हणजे 5% मधून तुमचा नंबर लागला तर कम्प्लिटली ट्युशन फीस 4ही वर्षाची माफ होत असते. परंतु याचा थोडासा कट ऑफ जास्त असतो, जवळपास 5% सीट्स याच्यामध्ये असतात. ट्युशन फीस वेवर स्कीम म्हणून एक स्कीम अशी आहे. यामधून ज्या विद्यार्थी EWS, OBC आणि ओपन विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांनी या TFWS म्हणजे ऑप्शन फॉर्म भरत असताना TFWS येस करणं गरजेचं असणार आहे. हे झाले TFWS. त्याच्यानंतर कॉलेजचं जे प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चरचा विचार केला तर जवळपास 60,000 पासून 40 लाखापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस आहे. तसं कॉलेज तुम्हाला तसं आम्ही जे फी स्ट्रक्चरची माहिती ब्राउचर मध्ये दिलेलीच आहे. अपडेट काही माहिती आली तर तशी आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करणार आहोतच. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन तर तुम्हाला माहितच आहे आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार कोणत्या कास्टला किती किती रिझर्वेशन आहे. तसं ही PPT तुम्हाला शेअर करू. त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेज आता एक बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे की कॉलेज ऑटोनॉमस किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर त्याची फीस कमी असते, परंतु असं नाहीये मित्रांनो. जी फीस तर समजा VJTIचं उदाहरण घेतलं तर ओपन कॅटेगरीसाठी 68,161 फीस आहे. SC कॅटेगरीसाठी SC/ST साठी 3200 रुपये फीस आहे आणि EWS साठी 60,000च्या आसपास फीस आहे. 60,661 रुपये फीस आहे. त्याचबरोबर OBC, VJ, NT, SBC या विद्यार्थ्यांसाठी 43,051 रुपये फीस आहे. म्हणजे गव्हर्नमेंट असून सुद्धा प्रायव्हेटच्या लेवलचे फीस आहेत. SC/ST सोडले तर बाकी सर्वांना आसपास फीस ओपनचीच लागल्यासारखी लागते. त्यामुळे फीस भरत असताना किंवा कॉलेज निवडत असताना या बाबीचा तुम्ही विचार करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला 60,000 म्हणजे 68,000पेक्षा फीस कमी आहे आणि इकडे 17,000 फीस आहे. म्हणजे याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. त्यानंतर प्रायव्हेट जरी असलं गव्हर्नमेंट जरी असलं तर EPC, स्कॉलरशिप, एज्युकेशन लोन किंवा कॉलेजचे जे काही कन्सेशन आहे जसं TFWS वगैरे सांगितलं किंवा राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप आहेत, अशा सर्व स्कॉलरशिप तुम्हाला ते लागू कॉलेजमध्ये होतील, प्रायव्हेट असो या गव्हर्नमेंट असो. परंतु कॅप प्रोसेस मधून म्हणजे या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधून तुम्ही गेलात तर हे कन्सेशन तुम्हाला मिळतील. डायरेक्ट मॅनेजमेंट किंवा नॉन कॅपची सीट तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार नाहीये. तर या पद्धतीने ही कन्सेशन असतील. त्यानंतर महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा जो शेवटचा विषय आहे मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन. ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर मध्ये ऍडमिशन म्हणजे कॉलेज आवडलं नाही किंवा घ्यायचं नाहीये आणि अशा विद्यार्थ्यांना बाहेर राज्यामध्ये बाहेर जे काही नांदेड म्हणा किंवा लातूर म्हणा मराठवाड्याच्या बाहेरचे पुणे मुंबईचे कॉलेजेस पाहिजे असतील आणि डायरेक्ट ऍडमिशन पाहिजे असेल तर डायरेक्ट ऍडमिशन सुद्धा याच्यामध्ये मिळतं. याचबरोबर काही युनिव्हर्सिटी सुद्धा सुरू झाल्या, जसं DY पाटील आहे, PCCOE ची युनिव्हर्सिटी आहे, संजीवनी ग्रुपचं एक युनिव्हर्सिटी आलेला आहे, त्याचबरोबर JSPM ची युनिव्हर्सिटी आली. अशा युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा डायरेक्ट ऍडमिशन मिळतं आणि जे चांगले कॉलेज जसं की PCCOE आहे किंवा PICT आहे यामध्ये तुम्हाला जो मॅनेजमेंट कोटा असतो, जो डोनेशन आहे, तो डोनेशन घेऊन कॉलेजची फीस भरून तुम्ही ऍडमिशन डायरेक्टली सुद्धा घेऊ शकता. त्याचं काही सहकार्य तुम्हाला पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर ऑफिसला कॉन्टॅक्ट करून व्हिजिट करून तुम्ही मॅनेजमेंट कोटा बद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर हा झाला भाग मॅनेजमेंट कोटाचा. शेवटचा जो भाग आहे डॉक्युमेंट कागदपत्राचा, 10वीची सनद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 10वीची सनद किंवा मार्क मेमो, त्यानंतर 12वीचा मार्क मेमो, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल नसेल तर TC किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट याच्यामध्ये चालेल. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला आमच्या काउन्सिलर कडून फोन वगैरे आलेच असतील पण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे, डोमिसाईल पाहिजे, या कागदपत्रासाठी फोन आलेच असतील. नसतील तर 1-2 दिवसामध्ये लवकरात लवकर तुम्ही काढा आणि ते डॉक्युमेंट आमच्याकडे सबमिट करा, कारण डेट खूप कमी आहे आणि ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर आधार कार्ड सर्वांकडे आहेच, ते सबमिट केलेलेच ऑलरेडी तुम्ही. त्यानंतर महत्वाचं म्हणजे राखीव गटातील विद्यार्थी त्यांच्यासाठी जे कागदपत्र आहेत, जातीचं प्रमाणपत्र सगळ्यांकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल कॅटेगरीचा तर गरजेचं असणार आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. नसेल तर कमीत कमी तुमच्याकडे त्याचं रिसिप्ट असलेलं तर चालेल, परंतु रिसिप्ट हे कुठपर्यंत चालेल, तिसरा राऊंड जोपर्यंत लागल आणि तिसऱ्या राऊंडचं तुम्हाला जेव्हा ऍडमिशन कॉलेजला घ्यायचंय
तोपर्यंत रिसिप्ट चालेल. त्याच्यानंतर नसेल तर सरळ सरळ तुम्हाला ते ऍडमिशन तुमचं कॅन्सल होईल आणि स्पॉट साठी तुम्ही ओपन मधून तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल. त्यानंतर व्हीजे, NT1, NT2, NT3, ओबीसी, SBC आणि इन्क्लुडिंग SCBC मराठा आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. तर हे सर्टिफिकेट नसेल तर काय करावं लागेल? इथे सुद्धा रिसिप्ट चालेल, पण रिसिप्ट कुठपर्यंत चालेल? तिसऱ्या राऊंड पर्यंत चालेल. तिसऱ्या राऊंडच्या नंतर सरळ सरळ ऍडमिशन तुमचं लागलेलं कॅन्सल होईल आणि ती सीट ओपन मध्ये कन्वर्ट केली जाईल आणि ओपन मधून तुम्हाला मग पुन्हा जे स्पॉट राऊंड आहे किंवा एखादा राऊंड झाला तर त्या पद्धतीने तुम्हाला ते ऍडमिशन घेणं गरजेचं असणार आहे. हे झालं कागदपत्र. त्याचबरोबर EWS मध्ये जे विद्यार्थी आहेत 31 मार्च 2025 पर्यंत स्टेटचं व्हॅलिड असणं आवश्यक असणार आहे. तर हे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. लवकरात लवकर तुम्ही कागदपत्र द्या. आमचे फोन तुम्हाला येत असतील. फॉर्म साठी भरण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यावा. कन्फर्मेशन पेज प्रिंट घेऊन ठेवावं आणि पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र व्हावं. तर यानंतर आता बरेच विद्यार्थ्यांना आपल्या ऍप बद्दल माहिती नाहीये. त्या ऍपचं एक तुम्हाला डिटेल्स जे आमच्याकडून माहिती आमच्या काउन्सिलर कडून तुम्हाला दिली गेलेलं आहे. तरी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगायचे की अँड्रॉइड ऍप आहे, त्या ऍप नुसारच प्रवेश प्रक्रिया समोरची होणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. व्हॉट्सअपवर वगैरे कुठली माहिती पाठवल्या जाणार नाहीये. जे फॉर्मचं प्रोसेस आहे, ऑप्शन फॉर्मचं प्रोसेस आहे, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा स्पॉट, जे काही प्रोसेस असेल ते ऍप थ्रूच होणार आहे. प्ले स्टोअर वर जायचे, ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर नाव टाकायचे, त्याच्यामधून ब्रॉडवेचं तुम्हाला जे ऍप आहे ते इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुमचा रजिस्टर पहिला आमच्याकडे जो नंबर आहे दिलेला, जो की रिसिप्ट वर दिलेला, तो टाकायचा आणि ऍप डाउनलोड करून जे बाकीची सर्व माहिती त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. ऍप बद्दल काही प्रॉब्लेम येत असेल, अडचण येत असेल तर सरळ सरळ या नंबरवर फोन करायचा आहे आणि सविस्तर माहिती घ्यायची आहे. आणि सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती आहे, हा नंबर सोडून दुसऱ्या कुठल्याही नंबरवर फोन करू नका. त्याचबरोबर आमच्या एम्प्लॉई असतील तर त्या एम्प्लॉईच्या पर्सनल नंबरवर फोन करू नका. जे काही तुम्हाला विचारायचंय, माहिती विचारायची, या नंबरवर फोन करा. मी सुद्धा या फोनवरच अवेलेबल असेल. माझ्या नंबरवर असेल तुमच्याकडे तो त्याच्यावर सुद्धा करू नका. तुमचं 10 ते 6 मध्ये काहीही अडचण असेल तर या नंबरवर फोन करायचा आहे. अदरवाईज तुम्ही जे काही आम्ही ऍप दिलेलं आहे त्याच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही ती माहिती विचारायची आहे. दोनच ऑप्शन आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी, एक या नंबरवर डायरेक्ट फोन लावणे, व्हॉट्सअप न करणे, आणि डायरेक्ट जे तुम्हाला ऍप दिलेले त्या ऍपच्या चॅट बॉक्स मध्ये माहिती टाकणे. प्रश्न काय असतील तर विचारून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. अदर कुठल्याही नंबरवर फोन करू नका. तुमचे फोन उचलले जातील, कधी कधी उचलले जाणार नाहीत, याची तुम्ही काळजी घ्यावी. त्याचबरोबर नंबर नोट डाऊन करून घ्या. 82373867 आणि 31 हा नंबर आहे. या नंबरवर फोन करायचा आहे काही प्रॉब्लेम असेल तर. आणि महत्वाचं म्हणजे या व्हिडिओ मधल्या काही याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, माहिती प्रश्नाची उत्तरं पाहिजे असतील तर याच्यावर तुम्हाला कॉल करून विचारू शकता किंवा आमचा जो ऍप आहे त्यावर सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. जेव्हा ऑप्शन फॉर्म सुरू होतील आणि पुढचा शेड्यूल येईल तेव्हा तुम्हाला सविस्तर अजून एक व्हिडिओ किंवा ऑनलाईन पद्धतीने सेमिनार घेऊन तुम्हाला त्या ऑप्शन फॉर्म बद्दल माहिती देण्यात येईल. नेमकं ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचबरोबर ऑप्शन कसे द्यायचे, पहिला दुसरा तिसरा ऑप्शन कसे द्यायचे, त्याबद्दल तुम्हाला ते सविस्तर इन्फॉर्मेशन आम्ही देणार आहोत. सद्यस्थितीला तरी एवढंच. बाकी काही प्रश्न वगैरे असतील तरी विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.